नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण आजच्या या यूट्यूबच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहे तर सर्वांसाठी उपयुक्त असणारा आणि सर्व प्रकारच्या परीक्षांसाठी उपयुक्त असणारा, सर्व प्रकारच्या कुठल्या परीक्षा असतील, आता येणारी जी काही गट क आणि गट ब जी काही मुख्य परीक्षा 2023 त्याच्या मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक, त्याच्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 साठी येणारा हा मुख्य टॉपिक, त्याच्यानंतर ज्या काही नगर परिषदवाल्या एक्झाम्स येणार आहेत भविष्यामध्ये किंवा ज्यांच्या डेट्स येतील त्यांच्यामध्ये सुद्धा हा रिमोट सेन्सिंग टॉपिक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। त्या महत्त्वाच्या टॉपिकवरती जाणार आहेत। पण रिमोट सेन्सिंगमध्ये काय बघणार आहेत तर रिमोट सेन्सिंगमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहेत। त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण काही चर्चा करूयात, काही डिस्कशन्स करूयात, काही बेसिक माहिती बघूयात आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण बघायला सुरुवात करूयात। इयर वाईज आपण काही प्रश्न घेतले आहेत जी रिसेंटली राज्यसेवा मुख्य परीक्षेला किंवा आणखी कुठल्या एक्झामला जी काही रिमोट सेन्सिंगवरची प्रश्न आहेत, मी फक्त रिमोट सेन्सिंगवरती आहे आज। त्याच्यानंतर आपण एरियल फोटोग्राफी, GIS, GPS भागावरती सुद्धा जाणार आहोत। सुरुवात रिमोट सेन्सिंगवाल्या भागापासून करूयात। रिसेंटली राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022ला विचारलेला प्रश्न हा, ज्यावेळेस जर बघितलं मी प्रश्न मराठी आणि इंग्लिशमधून, कारण हा टॉपिक थोडासा टेक्निकल टॉपिक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीपेक्षा थोडंसं इंग्लिश पण कम्फर्टेबल वाटेल, त्याच्यामुळे मी सोबत इंग्लिशवाले प्रश्न पण सोबत ठेवलेत। ज्यांना मराठीमध्ये कम्फर्टेबल वाटतं त्यांनी इथं रीड करा, ज्यांना इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल वाटतं त्यांनी इंग्लिशमध्ये रीड करा। जर बघितलं रिमोट सेन्सिंग सुदूर संवेदनामध्ये जेव्हा पृष्ठभागावरती ऊर्जा पडते किंवा ऊर्जेचा आघात होतो तेव्हा कोणत्या 3 परस्पर प्रक्रिया घडू शकतात। आता जर तुम्ही रिमोट सेन्सिंग व्यवस्थित वाचला असेल तर तुम्हाला हा प्रश्न कळेल। रिमोट सेन्सिंगमध्ये रिमोट सेन्सिंगच्या प्रोसेसेस आहेत किंवा बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ रिमोट सेन्सिंग म्हणतो किंवा रिमोट सेन्सिंग होत असताना ज्या काही 7 स्टेजेस आपण फॉलो करतो त्याच्यातलीच ही एक स्टेज आहे। त्याच्यातले बेसिक स्टेजेस काय आहेत मी तुम्हाला सांगतो। पहिली जर स्टेज बघितली तर पहिली स्टेज, रिमोट सेन्सिंग करण्यासाठी तुमच्याकडे कुठला ना कुठला तरी सोर्स ऑफ इल्युमिनेशन असला पाहिजे, ऊर्जेचा स्रोत असला पाहिजे। मग तो ऊर्जेचा स्रोत नैसर्गिक असेल, जसं नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत कोण आहे? सूर्य। सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते, ती ऊर्जा इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी ज्याला म्हणतो आपण। आर्टिफिशियल सोर्स कोण असू शकतो? रडार सारखे जे काही वेगवेगळे गोष्टी आहेत, रडार असतील किंवा सोनार सिस्टीम असतील, अशा वेगवेगळ्या सिस्टीम ऊर्जेचा आर्टिफिशियल सोर्स म्हणतो। कारण रडार असेल, रडार इन्फ्रारेड वेव्ज निर्माण करू शकतात, मायक्रोवेव्ज निर्माण करू शकतात, रेडिओ वेव्ज निर्माण करू शकतात, तोही एक सोर्स आहे। जर दुसरी सोर्स जर बघितलं, समजा हा सूर्य आहे, सूर्याचा जर बघितलं तर हा सोर्स ऑफ इल्युमिनेशन आहे पहिली गोष्ट, आणि इथं पृथ्वी आहे, ह्या भागामध्ये पृथ्वी आहे। ज्यावेळेस सूर्यापासून ही एनर्जी येईल त्यावेळेस ती डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येईल का? नाही, ती पृथ्वीच्या कुठे येईल? वातावरणासोबत अगोदर हे करेल, इंटरॅक्शन करेल किंवा वातावरणाच्या संपर्कात येईल अगोदर सूर्यापासून येणारी ही वातावरणातून आलेली एनर्जी पुन्हा कुठे येईल? जर बघितलं वातावरणातून पास झालेली एनर्जी कुठे येईल तर वातावरणातून पास झालेली एनर्जी जर बघितलं तर मग पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येईल। आणि ज्यावेळेस ही एनर्जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येईल त्यावेळेस कोणत्या कोणत्या प्रक्रिया होतात असं विचारलं जातं। जर ज्यावेळेस ही एनर्जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येते, पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असणाऱ्या वस्तूंच्या संपर्कात येते, मग घरं असतील, वनस्पती असतील, पाणी असेल, खडक असतील, वाळू असेल, माती असेल, अशा वेगवेगळ्या पदार्थांसोबत ती संपर्कात यायला सुरुवात होते, त्यावेळेस तिचं काय होतं जर बघितलं तर ऊर्जेचं शोषण होतं। शोषण, एनर्जी ॲब्सॉर्प्शन होते। जी एनर्जी ह्याच्यावरती पडते, वस्तूवरती पडते, ती एनर्जी काही एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते। दुसरी जर एनर्जी बघितली तर ट्रान्समिशन व्हायला सुरुवात होतं, प्रसारण ज्याला म्हणतो आपण, ऊर्जेचं काय होतं? ट्रान्समिशन किंवा प्रसारण व्हायला सुरुवात होतं। तिसरी गोष्ट कुठली होते जर बघितलं तर ऊर्जेचं परावर्तन व्हायला सुरुवात होतं, रिफ्लेक्शन व्हायला सुरुवात होतं। ह्या 3 प्रामुख्याने प्रक्रिया घडतात, ॲब्सॉर्प्शन असेल, ट्रान्समिशन असेल आणि रिफ्लेक्शन असेल। ह्या 3 प्रक्रिया जर बघितलं, शोषण, प्रसारण आणि कोड असेल तर परावर्तन, पर्याय क्रमांक काय असेल? इंग्लिशमध्ये गेलात ॲब्सॉर्प्शन, ट्रान्समिशन आणि रिफ्लेक्शन वाली गोष्ट। आणखी काही बेसिक गोष्टी घडतात, ह्या तर प्रमुख 3 प्रक्रिया जर बघितलं, ह्याला जर बघितलं चौथं उत्सर्जन व्हायला सुरुवात होतं, ऊर्जेचं उत्सर्जन सुद्धा होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा। एनर्जी रेडिएशन सुद्धा व्हायला सुरुवात होतं, ही सुद्धा प्रोसेस घडते, पण आपल्याला तसा पर्याय दिसत नाही कुठं त्याच्याने। आणि विचारलं त्यांनी कोणत्या 3 परस्पर प्रक्रिया घडू शकतात तर कोणत्या 3 परस्पर प्रक्रिया आहेत? एक तर एनर्जी ॲब्सॉर्ब व्हायला सुरुवात होते, ॲब्सॉर्ब झालेली एनर्जी ट्रान्समिट व्हायला सुरुवात होते, किंवा एनर्जी ॲब्सॉर्ब न होता डायरेक्ट पृष्ठभागावरून परावर्तित व्हायला सुरुवात होते। फॉर एक्झाम्पल ही इमेज जर बघितली आपण,
ही पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येणारी एनर्जी आहे, ऊर्जा आहे. सूर्यापासून येणारी जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आहे ती एनर्जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आली की पृथ्वीच्या पृष्ठभागावरचे वेगवेगळे पदार्थ ती एनर्जी ऍब्सॉर्ब करायला तरी सुरुवात करतील, ट्रान्समिट करायला तरी सुरुवात करतील किंवा रिफ्लेक्ट व्हायला तरी ती एनर्जी सुरुवात होईल. ह्या तीन परस्पर संबंधित प्रक्रिया ज्यावेळेस ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी सोर्स मधून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येते त्यावेळेस ह्या प्रक्रिया घडायला सुरुवात होतात. क्लिअर. पहिला प्रश्न. पर्याय क्रमांक काय असेल तर 1 ह्याचं उत्तर असेल. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात. आता बघा, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये दृश्यमान प्रकाश तरंग लांबी डॅश डॅश मायक्रोमीटर इतकी आहे. मायक्रोमीटर मध्ये विचारले आपल्याला. जर आपण इंग्लिशमध्ये वाचलं, इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम द वेवलेंथ रेंज ऑफ विजिबल लाईट. आपल्याला हे कळलं. आता ही गोष्ट ठीक आहे, विजिबल लाईटची वेवलेंथ काय, सरळ सरळ वेवलेंथ आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पण त्याच्या अगोदर कळणं गरजेचं आहे हा जो काही शब्द दिला ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय येते, ही गोष्ट कळणं गरजेचं आपल्याला. बघा, मगाशी मी उल्लेख केला आपल्याकडं ज्यावेळेस आपण रिमोट सेन्सिंग करतो, रिमोट सेन्सिंग मध्ये नॅचरल सोर्स कोण आहे, जो सोर्स ऑफ इल्युमिनेशन पाहिजे आपल्याला, ऊर्जेचा स्रोत पाहिजे, तो ऊर्जेचा स्रोत कोण आहे आपल्याकडे, सन. सूर्य हा ऊर्जेचा स्रोत आहे आपल्याकडे, बरोबर. मग सूर्यापासून आपल्याला ऊर्जा मिळते. ती ऊर्जा वेगवेगळ्या तरंग लांबी असणाऱ्या, शब्द व्यवस्थित आहे का, ती ऊर्जा आपल्यापर्यंत कशी पोहोचते तर वेगवेगळी तरंग लांबी असणाऱ्या लहरींच्या माध्यमातून ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते. सूर्यापासून निघालेली ऊर्जा ही वेगवेगळ्या तरंग लांबी असणाऱ्या, डिफरंट वेवलेंथ असणाऱ्या वेव्हच्या स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचते. त्या ऊर्जेला आपण काय म्हणतो, विद्युत चुंबकीय ऊर्जा म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी ह्याला विद्युत चुंबकीय ऊर्जाच का म्हणायचं, हा दुसरी गोष्ट. विद्युत चुंबकीय ऊर्जा कोण आहे हे बघितलं. का म्हणायचं, कारण ही सूर्यापासून येणारी ऊर्जा ही प्रकाशाचा वेग जो असतो ना, स्पीड ऑफ लाईट सारख्या तेवढ्या स्पीडमध्ये ट्रॅव्हल करते. किती, 3 × 10⁸ मीटर पर सेकंद ह्या स्पीडने ट्रॅव्हल करते. सूर्यापासून येणारी जी काही ऊर्जा आहे ना ह्या स्पीडने ट्रॅव्हल करते. जी एनर्जी, जी कुठलीही एनर्जी जर स्पीड ऑफ लाईट तेवढ्या स्पीडने जर ट्रॅव्हल करत असेल तर त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणतो. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरती ह्या वेगाने येते आणि येताना वेगवेगळी वेवलेंथ असणाऱ्या वेव्हच्या स्वरूपात, तर लहरींच्या स्वरूपात येते. मग त्या वेव्हज कोणत्या आहेत आणि त्यांची वेवलेंथ काय, ही गोष्ट कळणं आपल्याला सर्वात महत्वाचं आहे. इथं गोष्टीवरती जाऊयात. इथं जर बघाल तर ती एनर्जी वेगवेगळ्या वेव्हच्या स्वरूपात येते. मग जी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी म्हणतो ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी कोणत्या वेव्हच्या स्वरूपात येते ती जर बघितली तर सर्वात कमी वेवलेंथ असणाऱ्या गॅमा वेव्हज आहेत. गॅमा वेव्हज सर्वात कमी वेवलेंथ असणाऱ्या. वेवलेंथ किती आहे, 0.03 नॅनोमीटर पेक्षा कमी. 0.03 नॅनोमीटर पेक्षा कमी. बघा व्यवस्थित. त्याच्यानंतर एक्स रेज आहेत. एक्स रेज बघाल तर कुठे आहेत, 0.03 इथं जर बघाल 0.03 नॅनोमीटर ते कुठेपर्यंत, 3 नॅनोमीटर पर्यंत आहेत. कुठेपर्यंत आहेत, 3 नॅनोमीटर पर्यंत. त्याच्यानंतर तुमच्या युव्ही रेज आहेत. युव्ही रेज, अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणता तुम्ही ह्याला जर बघाल तर पॉइंट जर बघितलं तर 0.3 मायक्रोमीटर. आता नॅनोमीटर वरून कुठं आलं, पण मायक्रोमीटर वरती आलंय. मायक्रोमीटर ते कुठपर्यंत, 0.4 मायक्रोमीटर. व्यवस्थित बघा, इथं सगळं 0 आणि 3 दिसते पण पॉइंटचा फरक आहे. काही 2 ठिकाणी नॅनोमीटर आहे आणि काही ठिकाणी जर बघाल तर इथं मायक्रोमीटर आहे. गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही रेज. कमी वेवलेंथ कडून जास्त वेवलेंथ कडे चाललोय आपण. कमी वेवलेंथ हा सर्वात कमी वेवलेंथ असणारा पार्ट आहे. जर बघाल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मध्ये सर्वात कमी वेवलेंथ असणाऱ्या वेव्हज कोण आहेत तर गॅमा रेज 0.03 नॅनोमीटर पेक्षाही कमी. त्याच्यानंतर थोडीशी वेवलेंथ वाढते, एक्स रेज आहेत 0.03 नॅनोमीटर ते 3 नॅनोमीटर. त्याच्यानंतर कोण असतील तर युव्ही रेज 0.03 मायक्रोमीटर वरती आलोय आपण आता. त्याच्यानंतर 0.4 मायक्रोमीटर. ह्यांच्या दरम्यानची जी काही वेवलेंथ आहे ती वेवलेंथ कशासाठी ओळखली जाते तर अल्ट्रा व्हायलेट रेज म्हणून ओळखली जाते. आता या अल्ट्रा व्हायलेट रेट नंतर जर बघितलं तर विजिबल लाईट म्हणा किंवा विजिबल स्पेक्ट्रम म्हणा, ह्याला विजिबल लाईट जी काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक येते ना, एनर्जी येते ना सूर्यापासून, त्याच्यातला कोणता पार्ट आपल्या डोळ्यांना दिसतो तर उघड्या डोळ्यांना दिसतो. फक्त विजिबल लाईट वाला पार्टच आपल्या डोळ्यांना दिसू शकतो. तुम्हाला सूर्याच्या एनर्जीमध्ये गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही रेज दिसतात का कधी?
इन्फ्रारेड दिसतात का कधी? नाही. मायक्रोवेव्ह दिसतात का कधी? नाही. रेडिओ वेव्ह दिसतात का कधी? नाही. फक्त सूर्यापासून येणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मधलं काय दिसू शकतं तर व्हिजिबल लाईट एवढाच पार्ट दिसू शकतो, म्हणून ह्याला व्हिजिबल स्पेक्ट्रम सुद्धा म्हणतात. मग हे विचारलं आपल्याला तर ह्याची वेव्हलेंथ काय असेल? 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर. बरोबर, ही व्हिजिबल वेव्हलेंथ आहे. बाकीचाही पार्ट बघून घेऊयात लगेच. इन्फ्रारेड रेज आहेत, IR रेज म्हणतो त्याला, इन्फ्रारेड रेज. इन्फ्रारेड रेज बघाल तर 0.7 मायक्रोमीटर टू कुठं असेल 1 मिलीमीटर वाल्या भागापर्यंत. कुठपर्यंत? 1 मिलीमीटर वाल्या भागापर्यंत. किंवा इथं जर बघाल तर त्याच्यानंतर मायक्रोवेव्ज वाला भाग आहे, ह्याला 1 मिलीमीटर लिहा. 1 मिलीमीटर लिहा. ह्याला कन्व्हर्जन कसं करू शकतात बघा. 1 मिलीमीटर लिहा किंवा 100 मायक्रोमीटर लिहा किंवा ह्याला आणखी एका भाषेमध्ये 0.1 सेंटीमीटर असाही लिहू शकतो. ह्या तीनही गोष्टी एकच आहेत. ह्या तीनही गोष्टी काय आहेत? एकच आहेत. मिलीमीटर, मायक्रोमीटर आणि सेंटीमीटर मध्ये लिहिलंय. आता मी तीच गोष्ट इकडे सेंटीमीटर मध्ये घेतो. 0.1 सेंटीमीटर टू 30 सेंटीमीटर वेव्हलेंथ असणाऱ्या वेव्हज कुठल्या आहेत? मायक्रोवेव्हज आहेत, मायक्रोवेव्हज. आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त वेव्हलेंथ असणाऱ्या वेव्हज कुठल्या आहेत? 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त. 30 सेंटीमीटर पेक्षा जास्त वेव्हलेंथ असणाऱ्या वेव्हज कुठल्या आहेत? रेडिओ वेव्हज आहेत. ह्या सगळ्या लहरींचा गट, ह्या ज्या काही वेगवेगळ्या वेव्हलेंथ असणाऱ्या सगळ्या लहरी आहेत ना, ह्या सगळ्या लहरींचा गट म्हणजे कोण आहे? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहे. कोण आहे? ह्या सगळ्या वेव्हलेंथचा जो काही गट आहे ना, गॅमा रेज पासून सर्वात कमी वेव्हलेंथ असणाऱ्या आणि सर्वात जास्त वेव्हलेंथ असणाऱ्या. जर बघाल सर्वात जास्त वेव्हलेंथ असणाऱ्या वेव्हज कुठल्या तर रेडिओ वेव्हज, आणि सर्वात कमी वेव्हलेंथ असणाऱ्या वेव्हज कुठल्या तर गॅमा रेज. गॅमा रेज पासून रेडिओ वेव्हज पर्यंत जेवढ्या काही वेव्हज आहेत ह्या सगळ्या वेव्हज आपल्यापर्यंत सूर्याच्या उष्णतेमध्ये येत असतात. फक्त डोळ्यांना आपल्याला व्हिजिबल लाईट वाला भाग दिसतो, बाकीचा भाग आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. हा व्हिजिबल स्पेक्ट्रम म्हणतो आपण ह्याला. बाकी सगळा कसा आहे? नॉन व्हिजिबल स्पेक्ट्रम आहे. गॅमा रेज, एक्स रेज, UV रेज, त्याच्यानंतर इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह, रेडिओ वेव्हज आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. व्हिजिबल स्पेक्ट्रम दिसतो. व्हिजिबल स्पेक्ट्रमची वेव्हलेंथ हा प्रश्न तुम्हाला आतापर्यंत 3 वेळेस विचारून झालाय. हा प्रश्न आतापर्यंत तुम्हाला ह्याची वेव्हलेंथ आतापर्यंत 3 वेळेस विचारून झाले. ह्यांच्यातली कुठलीही वेव्हलेंथ तुम्हाला विचारली जाऊ शकते. हा सगळा भाग आपल्याला माहिती असायला पाहिजे. मग पाठीमागे आलोत आपल्याला तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, द वेव्हलेंथ ऑफ व्हिजिबल लाईट 0.4 मायक्रोमीटर, तो काय असेल? 0.7 मायक्रोमीटर वाला भाग असेल. कोण असेल? 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर. क्लिअर गोष्ट. पर्याय क्रमांक काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 चा प्रश्न आहे. 2016-15 पण प्रश्न विचारून झालाय. बऱ्याच एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारून झालाय. खूप वेळेस रिपीट झालेला प्रश्न आहे हा. पुढे जाऊयात. वेव्हलेंथ. आपल्याला वेव्हलेंथ कशी काढतो आपण जर बघितलं, हे जे काही 2 उंचवट्याचे भाग आहेत किंवा हे जे काही 2 खोलगट भाग आहेत ह्यांच्यातलं डिस्टन्स म्हणजे काय असेल तर आपल्यासाठी वेव्हलेंथ असेल. वेव्हलेंथ जास्त आहे, इकडे डिस्टन्स जास्त आहे. बघा हे डिस्टन्स जास्त आहे, हे डिस्टन्स जास्त म्हणजे वेव्हलेंथ जास्त आहे. म्हणजे हे कोणते वेव्हज आहेत? रेडिओ वेव्हज आहेत. इकडे थोडंसं इथल्यापेक्षा इथं डिस्टन्स कमी झालं, मग इकडे कोण असतील तर इन्फ्रारेड रेज असतील. त्याच्यानंतर इथं आणखी डिस्टन्स कमी झालं तर इकडे कोण असेल? व्हिजिबल स्पेक्ट्रम वाला भाग असेल. पुन्हा अल्ट्रा व्हायलेट, पुन्हा एक्स रेज, पुन्हा गॅमा रेज. इथं डिस्टन्स सर्वात कमी आहे, तर इथं वेव्हलेंथ काय असेल? वेव्हलेंथ सर्वात कमी असणारा भाग आहे. त्याचे बाकीचे उपयोग, कोणत्या रेजचे उपयोग कुठे होतात हे सुद्धा थोडंसं आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढे जाऊयात. काय विचारलंय? प्रश्न क्रमांक 3 कडे जाऊयात. राज्यसेवा मुख्य परीक्षा पुन्हा 2022चाच प्रश्न आहे. भारताच्या IRS प्रणालीतील सर्व उपग्रह हे डॅश डॅश स्वरूपाचे आहेत. आता भारताची जी काही उपग्रह प्रणाली आहे ही 2 प्रकारची आहे. भारतामध्ये आपण जे काही उपग्रह लॉन्च करतो, इस्रो जे काही सॅटेलाइट लॉन्च करतं ते किती प्रकारचं लॉन्च करतं? 2 प्रकारचे. एक जर बघितलं तर इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स ज्याला म्हणतो आपण, काय असतील? ज्याला आपण IRS सॅटेलाइट्स म्हणतो. आणि दुसरे जर बघाल तर दुसरे कुठले असतील? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स ज्याला म्हणतो आपण, काय असतील? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. GSAT म्हणा, अगोदर GSAT म्हणायचो आपण ह्याला, कालांतराने आपण ह्याला जर बघितलं, अगोदर इनसॅट म्हणायचो, सॉरी अगोदर काय म्हणायचो आपण ह्यांना? इनसॅट सॅटेलाइट्स म्हणायचो. आता काय म्हणतो आपण ह्यांना? GSAT सॅटेलाइट्स म्हणतो. दोघांमध्ये नेमका फरक काय आहे विचारलं. जर बघितलं आपल्याला प्रश्न इथं आहे सध्या, आपल्याला काय विचारलं? भारताच्या IRS प्रणालीतील सर्व उपग्रह कोणत्या प्रकारचे आहेत? IRS प्रणालीतले उपग्रह आहेत ना, IRS प्रणालीतले हे ध्रुवीय कक्षेमध्ये फिरतात. ध्रुवीय कक्षेमध्ये
म्हणजे उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव आणि दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव अशी आपली प्रदक्षिणा पृथ्वीला पूर्ण करत असतात साधारणतः. जे उपग्रह पृथ्वीला ध्रुवीय कक्षेमध्ये प्रदक्षिणा घालतात, कशात असेल जर बघितलं तर ध्रुवीय कक्षेत प्रदक्षिणा घालतात पहिली गोष्ट, आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 900 किलोमीटर उंचीवरती असतात. ध्रुवीय कक्षेमध्ये प्रदक्षिणा घालतात आणि जास्तीत जास्त 900 किलोमीटर किंवा 1000 किलोमीटर उंचीपर्यंत जे सॅटेलाइट्स असतील त्यांना आपण IRS सॅटेलाइट्स म्हणतो. मग अशा उपग्रहांना आपण जर बघितलं, आणखी ह्यांना जर सूर्यानुगामी उपग्रह म्हणतो. आपण ह्यांना काय म्हणतो? सूर्यानुगामी उपग्रह म्हणतो. इथं जर बघितलं सन सिंक्रोनस सॅटेलाइट्स म्हणतो. हे उपग्रह डॅश डॅश स्वरूपाचे आहेत, तर ह्यांना काय म्हटलं जातं? ध्रुवीय कक्षेमध्ये फिरणाऱ्या उपग्रहांना सूर्यानुगामी किंवा सन सिंक्रोनस सॅटेलाइट असं म्हटलं जातं. कारण हे जर बघितलं तर हे संपूर्ण हे सॅटेलाइट जर बघाल तर हे ध्रुवीय कक्षेमध्ये फिरतात, उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे येतात. त्यावेळेस हे एकाच रेखावृत्तावर, समजा हे एक रेखावृत्त आहे मानून चला, हे 15 डिग्री पूर्व रेखावृत्त आहे. 15 डिग्री पूर्व रेखावृत्तावरती एकाच वेळेला सूर्यप्रकाशाच्या एकाच वेळेला संपूर्ण भागाची तुम्हाला माहिती देऊ शकतात. संपूर्ण भागाची तुम्हाला ही माहिती देऊ शकतात ऍट अ टाइम. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्याच्या एकाच कंडिशनला तुम्हाला ह्या सगळ्या एकाच रेखावृत्तावरती एकाच रेखावृत्तावर सूर्याच्या वेळेनुसार तुम्हाला संपूर्ण भागाची माहिती दिली जाऊ शकते. सूर्यानुगामी उपग्रह म्हणतात कोणाला? IRS सॅटेलाइट्सला. कुठले असतील? IRS. दुसरा आणखी एक कुठला प्रकार आहे? जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स म्हणतो. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स जर बघितलं, हे पृथ्वीवरून जर बघितले पण ना एका जागी स्थिर असल्यासारखे दिसतात, म्हणून ह्यांना काय म्हणतात? जिओ स्टेशनरी. जिओ म्हणजे पृथ्वी, स्टेशनरी म्हणजे थांबलेला असल्यासारखा. पृथ्वीवरून जर हे उपग्रह बघितले पण तर एका ठिकाणी थांबल्यासारखे दिसतात, पण हे थांबत नाहीत, फिरत असतात. ते पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतात. हे पृथ्वीभोवती जर बघितलं तर कोणत्या कक्षेमध्ये? विषुवृत्तीय कक्षेत फिरत असतात. विषुवृत्तीय कक्षेत म्हणजे विषुवृत्त जसं बघितलं ना आपल्याला माहिती आहे, विषुवृत्ताभोवती फिरत असतात. IRS सॅटेलाइट कसे? IRS सॅटेलाइट ध्रुवाभोवती, उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव, दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव. मग हे GSAT सॅटेलाइट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती? जर 36,000 किलोमीटर एक्झॅक्टली गेलात तर 35,786 आहे. 35,786 एक्झॅक्टली गेलात. पण एक्झॅक्टली आपल्याला आतापर्यंत आयोगाने कधी विचारलं नाही. जर बघितलं हे काही GSAT म्हणा किंवा INSAT सॅटेलाइट्स होते, हे विषुवृत्तीय कक्षेमध्ये फिरतात आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून किती किलोमीटर उंचीवरती असतात जर बघितलं तर 36,000 किलोमीटर उंचीवरती असतात. हे दोन प्रकारचे उपग्रह इस्रो लॉन्च करत असतो, अवकाशामध्ये सोडत असतो किंवा प्रक्षेपित करत असतो. इथं आपल्याला IRS बद्दल विचारलंय, तर IRS काय असेल? सूर्यानुगामी उपग्रह असेल, सन सिंक्रोनस असेल. हे जर बघितले इकडे कोण आहे? जिओ स्टेशनरी. IRS वाला भाग पर्याय क्रमांक 2 असेल याचं उत्तर. हे जर बघितलं, हा जर बघितलं पोलार ऑर्बिट मध्ये फिरतो, उत्तर ध्रुव ते दक्षिण ध्रुव, दक्षिण ध्रुव ते उत्तर ध्रुव. हा कोण असेल जर बघितलं तर हा IRS सॅटेलाइटचा भाग असेल. इकडे आलात विषुवृत्तीय कक्षेमध्ये प्रदक्षिणा घालणारा उपग्रह, त्याला जर बघितलं त्याला आपण सध्या GSAT प्रकारचे सॅटेलाइट म्हणतो, जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स म्हणतो. जर बघितलं जिओ स्टेशनरी ऑर्बिट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 36,000 किलोमीटर एक्झॅक्टली गेला तर 35,786 किलोमीटर डिस्टन्स वरती असतात. पण राऊंड फिगर 36,000 लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण 2021 मध्ये हाच प्रश्न विचारून झालाय की भूस्थिर उपग्रह, भूस्थिर म्हणजे कोड जिओ स्टेशनरी. जर बघितलं इथे दिसेल तुम्हाला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स. भूस्थिर उपग्रह, भूस्थिर, भू म्हणजे पृथ्वी, पृथ्वीवरून स्थिर दिसणारे उपग्रह असं दिसतं आपल्याला. फक्त किती उंचीवरती स्थिर असतात तर पुन्हा काय असतील? 36,000 किलोमीटर डिस्टन्स वरती असतील. मगाशीच मी त्याचं एक्सप्लेनेशन सांगितलं पाठीमागच्या प्रश्नामध्ये. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 5व्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्याही घटकाच्या किंवा वस्तूच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्या संबंधीची माहिती मिळवणे, संकलित करणे, त्याचं वर्णन करणे जर बघितलं त्याला काय म्हणतो आपण? जर कुठलं तंत्रज्ञान म्हणतो त्या तंत्रास काय म्हणतात? द सायन्स अँड आर्ट ऑफ अक्वायरिंग व्हेरियस इन्फॉर्मेशन अबाउट एनी ऑब्जेक्ट फ्रॉम अ डिस्टन्स विदाउट हॅव्हिंग एनी फिजिकल कॉन्टॅक्ट विथ द ऑब्जेक्ट इज नोन ॲज, काय म्हणतो आपण ह्याला? सुदूर संवेदन म्हणतो. शब्दातच सगळी गोष्ट आहे. सुदूर, दुरून, सेन्स करणे, दुरून संवेदन घेणे. समजा तुम्ही रस्त्याच्या ह्या बाजूला, मी ऑलवेज लेक्चरमध्ये हे एक्झाम्पल देत असतो,
ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला चहा प्यायला खाली येता ना, चहा प्यायला खाली उतरलात की रस्त्याच्या एका बाजूला तुम्ही चहा पित असता, दुसऱ्या बाजूला एखादी व्यक्ती चाललेली असते. मग आपण फक्त बघतो, आपले ते चष्मा असेल किंवा नसेल, मला तर चष्मा आहे, 4 डोळे आहेत असं मला, तुम्हाला ज्यांना 2 डोळे आहेत किंवा 4 डोळे आहेत ती लोक असं बघत असतात. तो व्यक्ती, येणारा व्यक्ती कुठं चाललाय, कुठून आलाय, कुठं चाललाय, कोणत्या लायब्ररीत चाललाय, त्याच्या ओळखीचं कोणी आहे का. मग आपण विचारतो कुठली आहे ती व्यक्ती, नेमकी कसला अभ्यास करते, कंबाईन करते, राज्यसेवा करते, UPSC करते, सरळ सेवा करते, का आणखी कुठली TCS IBPSच्या एक्झाम देते, आणखी बँकिंग वगैरे सगळी माहिती काढतो आपण. प्रत्यक्षात त्या वस्तूला जाऊन, त्या व्यक्तीला जाऊन विचारलं का तुम्ही? नाही. त्या व्यक्तीचा संपर्क केला का तुम्ही? नाही. पण व्यक्तीच्या संपर्कात न येता कुठं चहा प्यायला जाते, चहा प्यायची वेळ काय, हे सगळी गोष्ट आपण हळूहळू माहिती घ्यायला सुरुवात करतो. बरोबर. ती गोष्ट काय असेल? सुदूर संवेदन असेल. म्हणजे एखाद्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या जवळ न जाता त्याच्याबद्दल लांबूनच सगळी माहिती घेणे म्हणजे काय असेल? तर सुदूर संवेदन असेल. त्यालाच आपण काय म्हणतो? रिमोट सेन्सिंग म्हणतो. सुदूर म्हणा किंवा दूर संवेदन म्हणा, काय असेल? रिमोट सेन्सिंग. कळलं असेल तुम्हाला. मला काय म्हणायचंय, माझ्या भावना तुमच्यापर्यंत 100% पोहोचल्या असतील. पर्याय क्रमांक उत्तराकडे या, उत्तराकडे या. खरंच तिकडे जाऊ नका, चहा प्यायच्या आठवणी जाग्या करू नका, इकडे या उत्तराकडे. रिमोट सेन्सिंग म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? रिमोट सेन्सिंग म्हणतो. पर्याय क्रमांक काय असेल? 2 पर्याय क्रमांक असेल. ही गोष्ट बघा, इथं रिमोट सेन्सिंग हा सोर्स आहे. मगाशी जसा उल्लेख केला मी, हा कोण आहे? सोर्स आहे, ज्याच्यापासून आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मिळत असते. ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी जर बघितलं तर काही एनर्जी वातावरणामध्ये जर बघितलं, वातावरणात येते आणि वातावरणात काही एनर्जी शोषून घेतली जाते. बाकीची उरलेली एनर्जी कुठे येते? पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येते. मग पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणाऱ्या झाडांच्या संपर्कात येते, पाण्याच्या संपर्कात येते, बिल्डिंगच्या संपर्कात येते. ह्या बिल्डिंग करून किंवा हे पाणी दिसतं इथं, ही झाडं दिसतात, ह्यांच्याकडून काही एनर्जी शोषून घेतली जात असेल, काही एनर्जी परावर्तित केली असेल. जर बघितलं काय असेल? परावर्तित केली असेल. परावर्तित. मग शोषून घेतलेली किंवा परावर्तित केलेली, रिफ्लेक्ट केलेली, ऍब्सॉर्ब अँड रिफ्लेक्ट केलेली एनर्जीची नोंद कोण ठेवतं? नोंद कोण ठेवतं? तर हे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट ठेवतं. ह्या झाडाने कोणत्या प्रकारची एनर्जी रिफ्लेक्ट केली आहे किंवा कोणत्या प्रकारची एनर्जी ऍब्सॉर्ब केली आहे ह्याची नोंद कोण ठेवतं? सॅटेलाइट ठेवतं. कुठलं सॅटेलाइट आहे? मोस्टली जर बघितलं तर हे IRS सॅटेलाइट्स असतात. मोस्टली आपण जास्तीत जास्त वापर IRS सॅटेलाइटचा करतो रिमोट सेन्सिंग मध्ये. जिओ स्टेशनरीचा जास्त वापर करत नाहीत आपण. IRS सॅटेलाइट ठेवतं. पण हे सॅटेलाइट ह्या झाडाला येऊन विचारतं का? ह्या झाडाच्या संपर्कात येतं का? तू किती एनर्जी रिफ्लेक्ट केली रे आज दिवसभरात? नाही. हे शेकडो किलोमीटर दूर आहे, 700, 800, 1000 किलोमीटर हे दूर आहे. तिथून हे एनर्जी सेन्स करायला सुरुवात करतं. समजा झाडाने काय केलं? इन्फ्रारेड वाली एनर्जी रिफ्लेक्ट केली आहे, इन्फ्रारेड वाली एनर्जी ऍब्सॉर्ब नाही केली, रिफ्लेक्ट केली आहे. त्याच्यानंतर झाड काय करेल? ग्रीन रंगाची एनर्जी, ग्रीन एनर्जी रिफ्लेक्ट करायला सुरुवात करेल. ही सगळी रिफ्लेक्ट झालेली एनर्जी कोण सेन्स करेल? तर रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. आणि रिमोट सेन्सिंग सॅटेलाइटने सेन्स केलेला सगळा डेटा खाली तुमच्या सॅटेलाइट सेंटर्सला पाठवला जातो, जिथं आपण ते प्रोसेसिंग करणार आहेत. तो डेटा सगळा एका ठिकाणी गोळा केला जातो, त्या डेटावरती प्रोसेसिंग केलं जातं, मग त्याच्यापासून इन्फॉर्मेशन काढली जाते आणि इन्फॉर्मेशन वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी वापरली जाते. हे बेसिक आहे रिमोट सेन्सिंगचं. त्याच्यानंतर 7व्या प्रश्नाकडे जाऊयात. पृथ्वीचे वातावरण डॅश डॅश या तरंग लांबीचे शोषण करते, त्यामुळे त्यांचा सुदूर संवेदनात उपयोग होत नाही. जर बघितलं, अर्थ ॲटमॉस्फिअर ॲब्सॉर्ब्स वेव्हलेन्थ्स अँड हेन्स कॅनॉट युज्ड इन रिमोट सेन्सिंग. ह्याचा अर्थ काय बघा. मगाशी मी तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बद्दल बोललो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये गॅमा रेज, एक्स रेज, जर बघितलं UV रेज असतील, त्याच्यानंतर व्हिजिबल लाईट दृश्य प्रकाशवाला भाग असेल, त्याच्यानंतर इन्फ्रारेड वेव्ज, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ज रेड, मायक्रोवेव्ज वेव्ज, त्याच्यानंतर कोण असतील तर रेडिओ वेव्ज. मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज हे सगळे कोण आहेत? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधल्या वेव्ज आहेत. ह्यांची वेव्हलेंथ वेगळी आहे, मगाशी बघितली आपण. ह्यांच्यातला सगळाच्या सगळा भाग सूर्यापासून निघतो किंवा एखाद्या सोर्स पासून निघतो आणि डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पोहोचतो का? नाही. ह्यांच्यातला सगळा भाग जर बघितला तर सगळा भाग अगोदर कुणाच्या संपर्कात येईल? हा इथं जर आलो आपण, ही इमेज जर बघितली तर हा भाग अगोदर कुणाच्या संपर्कात येईल? वातावरणाच्या संपर्कात येईल. वातावरणाच्या संपर्कानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावर येईल. कारण पृथ्वीच्या पृष्ठभागावरती मगाशी मी डायग्राम काढली, हा सूर्य आहे,
हा जर सूर्य असेल आणि इथं जर पृथ्वी असेल तर हे डायरेक्ट अगोदर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतील का? नाही. पृथ्वीच्या सभोवताली जे काही वातावरण आहे ना, मग हे वातावरण जर बघितलं तर ह्या वातावरणाच्या संपर्कात ही एनर्जी यायला सुरुवात होते. जशी ही वातावरणाच्या संपर्कात आली, हे वातावरण ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधला काही भाग शोषून घेतं. मग कुठला भाग शोषून घेतला जातो? ज्या लहरींची, ह्या ज्या काही सगळ्या वेव्हज आहेत ह्यांच्यामध्ये कुणाची वेव्हलेंथ कमी आहे तो भाग शोषून घेतला जातो. वातावरणाकडून कोणत्या वेव्हलेंथ वाली वेव्ह शोषून घेतली जाते? तर गॅमा रेज 0.03 नॅनोमीटर पेक्षा कमी. त्याच्यानंतर 0.03 नॅनोमीटर ते 3 नॅनोमीटर वाला भाग हे ऍब्सॉर्ब केले जातात. त्याच्यानंतर जर बघितलं 0.03 मायक्रोमीटर 0.03 मायक्रोमीटर टू 4 मायक्रोमीटर गॅमा रेज, एक्स रेज आणि युव्ही रेज वातावरणाकडून ऍब्सॉर्ब केले जातात, कारण हे सर्वात कमी वेव्हलेंथ असणाऱ्या वेव्हज आहेत. वेव्हलेंथ कमी आहे तर वातावरणामध्ये ऍब्सॉर्प्शन जास्त होतं यांचं. मग बाकीच्या दृश्य प्रकाश पोहोचतो आपल्याकडं. हे जर वातावरणामध्ये गॅमा रेज, एक्स रेज आणि युव्ही रेज वातावरणाकडून ऍब्सॉर्ब झाले नसते, हे जर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आले असते, तुमच्या आमच्या संपर्कात आले असते, तर ह्यांनी आपल्याला काही ना काहीतरी डॅमेज क्रिएट केलं असतं. गॅमा रेज चांगले असतात का शरीरासाठी? नाही. एक्स रेज चांगले असतात का शरीरासाठी? नाही. युव्ही रेज नाही. म्हणून हे वातावरणामध्ये जर बघितलं, नैसर्गिक रचनाच तशी झाली आहे की हे वातावरणाकडून ऍब्सॉर्ब केले जातात, ह्यांची वेव्हलेंथ कमी आहे. पण व्हिजिबल जर बघितलं, जे काही व्हिजिबल लाईट आहे, जो दृश्यप्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतो ना, दृश्यप्रकाश पोहोचतो म्हणूनच आपल्याला दिसतं आजूबाजूचं. त्याच्यानंतर इन्फ्रारेड, त्याच्यानंतर मायक्रोवेव्ज आणि त्याच्यानंतर रेडिओ वेव्ज, हे सगळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पोहोचतात. जर वातावरणामध्ये कुणाचं शोषण होतं तर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात जर बघितलं गॅमा रेज, एक्स रेज आणि युव्ही रेजचं, ह्यांच्यापैकी कोणता पर्याय दिलाय बघा? दृश्य विभाग ऍब्सॉर्ब होतो का? नाही. अवरक्त किरण म्हणजे इन्फ्रारेड ऍब्सॉर्ब होतात का? नाही. सूक्ष्म तरंग विभाग मायक्रोवेव्ज ऍब्सॉर्ब होतात का? नाही. ऍब्सॉर्ब कोण होतं? एक्स रेज. कोण ऍब्सॉर्ब होतं? एक्स रेज ऍब्सॉर्ब होतो. म्हणून पर्याय क्रमांक काय असतील? पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल. बरोबर. पुढे जाऊयात. लिस, LISS जर बघितलं तर लिस संवेदक सेन्सर आहे. रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट मध्ये काम करणारा हा सेन्सर आहे. कारण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ही माहिती सेन्स करणारे सेन्सर्स बसवले. सेन्सर्स मध्ये लिस 1, लिस 2, लिस 3, लिस 4 असे ऍडव्हान्स सेन्सर पण आणलेत. त्याच्यातला एक सेन्सर आहे लिस 4. जर बघितलं लिस 4 कॅमेरा आजूबाजूच्या मुख्य ट्रॅकच्या दिशेने जर बघितलं तर प्लस किंवा मायनस 26 डिग्रीने टिल्ट झालेला असतो, झुकवला जाऊ शकतो. त्या योगे किंवा ज्या योगे जर बघितलं तर पुनर्भेटीचा कालावधी किती? समजा ह्याचा साधा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो. एक इथं तुमचा सॅटेलाइट आहे. हे सॅटेलाइट आता ह्या भागाची तुम्हाला माहिती देते किंवा एखादी इमेज देते. जर बघितलं तर मग हे जे काही सॅटेलाइट आहे, ह्या सॅटेलाइट वरती मांडूनला लिस 4 नावाचा सेन्सर बसवलाय. पुन्हा पृथ्वीला प्रदक्षिणा घालून त्याच ठिकाणची इमेज जर तुम्हाला मिळवायची असेल, समजा आता इमेज दिली आहे तर ते इथंच थांबेल का? नाही. पुढे सरकेल ना. पुढे सरकून पुन्हा फिरून इथं येईल. जर बघितलं तर हे पुन्हा फिरून इथं किती कालावधीने येईल हे विचारलंय. तर ह्या लिस सेन्सरचा कालावधी किती आहे? तर ह्या लिस सेन्सरचा कालावधी 5 दिवस आहे. ह्या लिस सेन्सरचा कालावधी काय? 5 दिवस आहे. अशा वैशिष्ट्याला सेन्सरचं हे जे काही वैशिष्ट्य आहे ना, तो किती दिवसाने इमेज देणार आहे किंवा माहिती देणार आहे. इथं होता, आत्ता तो इमेज देत आहे. इमेज देऊन पुन्हा परत फिरून इथं येईल ना, इथंच थांबणार आहे, थोडीच पुढे जाणार आहे, पुढे जाईल, पुन्हा आणखी फिरून इथे येईल. तर तो इथं किती दिवसाने येईल आणि इथल्या भागाची माहिती देईल? तर तो 5 दिवसाने पुन्हा इथं फिरून येईल आणि मग माहिती द्यायला सुरुवात करेल. ह्या गोष्टीला त्या सेन्सरचं जर बघितलं तर टेम्पोरल रिझोल्यूशन म्हणतात. हे काय विचारलंय जर बघितलं, टेम्पोरल रिझोल्यूशन म्हणतो आपण. टेम्पोरल रिझोल्यूशन जर बघितलं, टेम्पोरल रिझोल्यूशन एखाद्या ठिकाणची पुन्हा किती दिवसाने इमेज किंवा पुन्हा किती वेळाने इमेज मिळण्याची किंवा देण्याची त्या सेन्सरची जी काही क्षमता आहे, ती क्षमता म्हणजे कोण असेल तर टेम्पोरल रिझोल्यूशन कशाशी संबंधित आहे? टाइमशी संबंधित आहे. कशामध्ये मोजतात? टेम्पोरल रिझोल्यूशन सेन्सरचं डेज मध्ये मोजतात. लिस 4चं टेम्पोरल रिझोल्यूशन विचारलं आपल्याला. लिस 4चं टेम्पोरल रिझोल्यूशन दिवसामध्ये सांगायचं तर किती दिवस? 5 दिवस. किती दिवस? 5 दिवस. ह्याला रिपिटेटिव्ह सायकल सुद्धा म्हणतात.
रिपिटेटिव्ह सायकल पुन्हा फिरून त्याच एरियाची रिपीट पुन्हा फिरून त्या एरियाची इमेज देणं म्हणजे काय असेल रिपिटेटिव्ह सायकल. ती रिपिटेटिव्ह सायकल किती दिवसाने काम करते लीस्ट 4 साठी तर 5 दिवसाने काम करते. असे वेगवेगळे रिझोल्युशन्स आहेत. जर बघितलं स्पॅटियल रिझोल्युशन, स्पेक्ट्रल रिझोल्युशन, रेडिओमॅट्रिक रिझोल्युशन, त्याच्यानंतर कोण असेल तर टेम्पोरल रिझोल्युशन. कोण असेल टेम्पोरल रिझोल्युशन. ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, पुढे येऊयात. ही जर गोष्ट बघितली इथं रिपिटेटिव्ह सायकल रिपिटिव्हिटी दिसते तुम्हाला. हे लिस्ट 4 आहे. लिस्ट 4 सेन्सरची माहिती दिसते. लिस्ट 4 सेन्सरमध्ये रिपिटेटिव्ह टाइम किती आहे 5 दिवसाचा रिपिटेटिव्ह टाइम आहे. किती दिवसाचा 5 दिवसाचा रिपिटेटिव्ह टाइम आहे. ही गोष्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असायला पाहिजे. लिस्ट 1 काय, लिस्ट 2 काय, लिस्ट 3 काय, लिस्ट 4 सेन्सर काय, ही गोष्ट आपल्याला व्यवस्थित कळली पाहिजे. ठीक आहे, तर चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. पुढचा प्रश्न कुठला असेल 9वा प्रश्न आहे. कुठला सामान्य रंग छायाचित्रामध्ये बघा प्रश्न व्यवस्थित वाचा. सामान्य रंग छायाचित्रामध्ये रुंद आणि निरोगी पानं हिरवी दिसतात तर ती इन्फ्रारेड IR चा अर्थ काय रिमोट सेन्सिंग मध्ये होतो इन्फ्रारेड वेव्ज म्हणजेच कुठली अवरक्त वर्णपटातील छायाचित्रामध्ये डॅश डॅश रंगाची दिसतात. ह्याचा अर्थ हा प्रश्न जर बघितला तुम्ही जर थोडंसं रिमोट सेन्सिंग वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल मिथ्यावर्ण प्रतिमा असा शब्द आहे. मिथ्यावर्ण प्रतिमा त्याला आपण काय म्हणतो जर बघितलं फॉल्स कलर कंपोजिट म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला फॉल्स कलर कंपोजिट किंवा FCC. मराठीमध्ये मिथ्यावर्ण प्रतिमा. मिथ्यावर्ण म्हणजे जो त्याला मूळचा रंग नाही तो रंग तिकडे दिलेला आहे. मूळचा रंग सोडून दुसरा रंग देणे. कारण ज्यावेळेस एखादी इमेज काढली जाते त्यावेळेस ती काय केली जाते इन्फ्रारेड. जर बघितलं इन्फ्रारेड जे काही फिल्टर्स आहेत इन्फ्रारेड वेव्हलेंथ असणारे जे काही फिल्टर्स आहेत ह्या फिल्टर्स मधून ती इमेज पास केली जाते. त्याच्यानंतर त्यांचे कलर्स बदलायला सुरुवात होतात. FCC वाली गोष्ट तुम्ही वाचली असेल फॉल्स कलर कंपोजिट. जे मूळ रंग आहेत ते निसर्गातले मूळ रंग सोडून दुसरे नवीन रंग दिले जातात त्याला. त्याचं कारण काय असं करण्याचं कारण काय कारण एखादी समजा ब्लू कलर आहे ब्लू कलर माणूंचाला ब्लू कलर आहे. ब्लू कलरची वेव्हलेंथ किती आहे 0.4 मायक्रोमीटर टू 0.5 मायक्रोमीटर ही ब्लू कलरची वेव्हलेंथ आहे. समजा हा एरिया आहे. ह्या एरियाची मी एक इमेज घेतली पण ती इमेज कोणत्या वेव्हलेंथ मध्ये घेतली मी ब्लू कलरच्या वेव्हलेंथ मध्ये 0.4 टू 0.5 मायक्रोमीटर. पण ह्या इमेज मधले सगळाच भाग ह्या इमेज मधले जेवढ्या काही वस्तू पदार्थ किंवा इथं दिसतील ते सगळेच ह्या वेव्हलेंथला जर बघितलं सेन्सिटिव्ह असतील असं नाही. ते सगळेच ह्या इमेजमध्ये येतीलच असातला भाग नाही. त्याच्यामुळं मी काय करतो जर बघितलं आता ही 0.4 मायक्रोमीटर टू 0.5 मायक्रोमीटर वाली जी काही इमेज आहे मी इन्फ्रारेड वाल्या फिल्टर मधून पास करतो. त्यावेळेस मला आणखी मोर क्लिअर इन्फॉर्मेशन जे ह्या इमेजमध्ये दिसत नव्हतं ते ह्या इमेजमध्ये मला दिसायला सुरुवात होतं. हे बेसिक आहे. मी साध्या एकदम सोप्या शब्दामध्ये सांगतोय फॉल्स कलर कंपोजिटचा अर्थ काय. मग फॉल्स कलर कंपोजिट मध्ये आपल्याला काय विचारलंय जर बघितलं सामान्य छायाचित्रामध्ये नॉर्मल ही इमेज नॉर्मल इथली इमेज नॉर्मल आहे. ही इमेज नॉर्मल आहे पण ही इमेज कशी आहे फॉल्स कलर कंपोजिट मधली आहे कारण ती इन्फ्रारेडच्या फिल्टर मधून पास झाली आहे. आता नॉर्मल इमेज काय सांगितलं त्यांनी नॉर्मल इमेज कोणाची आहे नॉर्मल इमेज जी काही रुंद आणि निरोगी हिरवी पानं आहेत. हिरवी पानं आहेत हिरवी पानं झाडं निरोगी आहेत. ज्यावेळेस वनस्पती हिरव्या असतात ह्याचा अर्थ काय त्यांच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण जास्त असतं. त्यांच्या पानामध्ये कशाचं प्रमाण जास्त असेल क्लोरोफिलचं. समजा एखादी वनस्पती आहे आणि ही वनस्पती हिरवी आहे. माझा पेन जरी लाल असेल तर मानून घ्या वनस्पती हिरवी आहे. जर वनस्पतीची पानं हिरवी आहेत ह्याचा अर्थ त्याच्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण कसं आहे क्लोरोफिलचं प्रमाण जास्त आहे. ज्यावेळेस वनस्पतीच्या पानांमध्ये क्लोरोफिल असेल ना आणि त्या वनस्पतीवरती जर तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी पडत असेल सूर्यापासून येणारी ऊर्जा झाडांवरती पडेल ना ज्यावेळेस ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी वनस्पतीवरती पडेल त्यावेळेस वनस्पती दोन वेव्हलेंथला दोन एनर्जीला जर बघितलं कुठल्या व्हिजिबल लाईटला आणि त्याच्यानंतर इन्फ्रारेड जर बघितलं ह्या ज्या काही दोन वेव्हलेंथ आहेत ह्या दोन वेव्हलेंथला सेन्सिटिव्ह आहेत. बाकीच्या कुठल्याही वेव्हलेंथचा वनस्पती वापर करत नाहीत. मग व्हिजिबल लाईट मध्ये कोण आहे ब्लू कलर आहे. व्हिजिबल लाईट मध्ये ग्रीन आहे. व्हिजिबल लाईट मध्ये रेड आहे. कारण विबग्योर नावाची कन्सेप्ट ऐकली असेल तुम्ही जर बघितलं व्हायलेट इंडिगो ब्लू ग्रीन त्याच्यानंतर येलो ऑरेंज आणि रेड ह्यांच्यातले मोस्टली कुठले कलर वापरतो आपण ब्लू
ग्रीन आणि रेड कलर वापरतो कारण हे नॅचरल कलर आहेत, म्हणून मी हे 3 कलर लिहिले इथं विजिबल वाला भाग. इन्फ्रारेड मध्ये बघाल तर इन्फ्रारेड मध्ये नियर इन्फ्रारेड पण आहेत, त्याच्यानंतर जर बघितलं शॉर्ट इन्फ्रारेड पण आहेत, त्याच्यानंतर मिड इन्फ्रारेड, ह्यांची वेव्हलेंथ वेगवेगळी आहे, आणि त्याच्यानंतर कोण असतील तर थर्मल इन्फ्रारेड. हे 4 इन्फ्रारेड मधले पार्ट आहेत. परत वेगवेगळी वेव्हलेंथ असणारे वेव्हज आहेत कुणामधले, इन्फ्रारेड मधले. इथं विजिबल लाईट मध्ये ज्यावेळेस दृश्य प्रकाश तुम्ही प्रिझम मधून पास करता त्यावेळेस हे कलर दिसायला सुरुवात होतात. पण ह्या 7 कलर मधला पण कुणाचा वापर करतो, ब्लू, ग्रीन आणि रेड, कारण हे नॅचरल आहेत. वनस्पती ह्या दोघांना सेन्सिटिव्ह आहेत. ज्यावेळेस वनस्पतीच्या पानामध्ये जर बघाल तर क्लोरोफिल जास्त असेल, तर वनस्पती काय करतील, 2 एनर्जी ऍब्सॉर्ब करतील. एक ब्लू रंगाची एनर्जी ऍब्सॉर्ब करतील आणि रेड रंगाची एनर्जी काय करतील, ऍब्सॉर्ब करतील. आणि कोणती एनर्जी रिफ्लेक्ट करतात तर ग्रीन रंगाची एनर्जी रिफ्लेक्ट करतात. आणि इन्फ्रारेड मधली कुठली, नियर इन्फ्रारेड रिफ्लेक्ट करतात. जर बघितलं नियर इन्फ्रारेड एनर्जी रिफ्लेक्ट करतात जर बघितलं, त्याच्यामुळं पानं आपल्याला ग्रीन एनर्जी जास्त रिफ्लेक्ट होते वनस्पतीवरून, म्हणून पानं कशी दिसतात, हिरवी दिसतात. ही नॉर्मल इमेज आहे. ही काय, ही नॉर्मल इमेज आहे. पण ह्या नॉर्मल इमेजला मी जर बघितलं इन्फ्रारेड वाल्या बाकीच्या गोष्टीमधून जर पास केलं, इन्फ्रारेडच्या बाकीच्या फिल्टर्स मधून पास केलं तर हे कसं दिसेल, मला जी काही मिळणारी इमेज असेल ती मला फॉल्स कलर कंपोजिट वाली इमेज मिळेल. आणि त्याच्यामध्ये फॉल्स कलर कंपोजिट मध्ये हिरवा रंग, डार्क हिरवा रंग, वनस्पतीचा जो काही जास्त क्लोरोफिल, हिरव्या पानांचा रंग कशाने दर्शवला जातो, रेड कलर ते मॅजेंटा नावाचा कलर. कुठला असेल, लाल ते किरमिजी रंग. जर बघितलं इथं निळा, तपकिरी ते जांभळा नाही, हिरवा ते लाल नाही, निळा ते पिवळा नाही, कुठला असेल, लाल. रेड टू मॅजेंटा रंगाने दाखवले जातात. फॉल्स कलर कंपोजिट मध्ये तुम्हाला एक टेबल दिला झाला, एनसीईआरटी मध्ये हा टेबल आहे की कोणत्या रंगाची इमेज पास केल्यानंतर त्याच्यापासून कुठला रंग मिळतो, ह्याचा एक एनसीईआरटी मध्ये टेबल आहे. तेवढा टेबल मात्र पाठ करा, सरळ सरळ पाठ करा. पाण्याचा रंग कुठला, गढूळ पाण्याचा रंग कुठला, स्वच्छ पाण्याचा रंग, ओरिजिनल रंग कुठला, फॉल्स कलर कंपोजिट मधला कुठला, सदाहरित वन असतील त्यांचा ओरिजिनल रंग कुठला, फॉल्स कलर कंपोजिट मधला. समजा पानझडी वन असतील त्यांचा ओरिजिनल कलर कुठला आणि फॉल्स कलर कंपोजिट मधला कुठला, ह्यांचा एक टेबल दिलाय. तेवढा टेबल जर आपण पाठ केला व्यवस्थित तर तुमचा हा फॉल्स कलर आला. हाच प्रश्न जर बघितला 2019 ला विचारलाय, बऱ्याच एक्झामला हा प्रश्न विचारून झालाय. फॉल्स कलर कंपोजिट मध्ये समजा हे मूळ कलर आहेत, हे ओरिजिनल कलर आहेत, आणि हे ओरिजिनल कलर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कुणाला दिलेले असतात. समजा ब्लू रंग आहे तर त्याच्यात तो कुणाला असाइन केलाय, ग्रीन रेडिएशनला असाइन केलाय ऍक्च्युली जर बघितलं तर. त्याच्यानंतर ग्रीन रंग आहे तो कुणाला असाइन केलाय, रेड रेडिएशनला असाइन केलाय. ग्रीन कलर आहे ग्रीन वनस्पतीचा, ब्लू कलर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कशाने दाखवला जातो, ग्रीन रंगाने दाखवला जातो. ग्रीन रंग आहे ओरिजिनल वाला, तो फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कशाने दाखवला जातो, लाल रंगाने दाखवला जातो. हीच गोष्ट विचारली आपल्याला, हीच गोष्ट काय केली आहे, विचारली आहे. वनस्पतींची पानं हिरवी आहेत तर ती इन्फ्रारेड मध्ये किंवा फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कुठल्या रंगामध्ये दिसतील, रेड टू मॅजेंटा कलर मध्ये दिसतील. म्हणजे ओरिजिनल ग्रीन रंग फॉल्स कलर कंपोजिट मध्ये लाल रंगाने किंवा मॅजेंटा कलरने दाखवला जातो. ओरिजिनल लाल नियर इन्फ्रारेडने दाखवला जातो. कुठला असेल, नियर इन्फ्रारेड. ह्या भागामध्ये वन आहेत किंवा फॉरेस्ट एरिया, तर तो फॉरेस्ट एरिया बघा ओरिजिनल. ह्याच्यामध्ये जर बघितला हा ओरिजिनल फोटो आहे, हा जर भाग बघाल तर हा ओरिजिनल फोटो आहे. आणि इकडे आला तर हा फॉल्स कलर कंपोजिट वाला फोटो आहे. तर कसा जो काही हिरवा भाग दिसतोय तुम्हाला तो रेड किंवा मॅजेंटा रंगाने दाखवला. हा टेबल लक्षात ठेवा. ओरिजिनल कलर फॉल्स कलर कंपोजिट मध्ये कोणत्या रंगाने दाखवले जातात ही गोष्ट आयदर ओरिजिनल टू फॉल्स कलर कंपोजिट विचारेल. पण त्याच्यामध्ये पण 2014-15चा प्रश्न काढून बघाल तर फॉल्स कलर कंपोजिट ओरिजिनल कुठल्या रंगाने दाखवला जातो तुम्हाला विचारलंय. फॉल्स कलर कंपोजिट मध्ये जो काही हिरवा रंग दाखवला जातो ना, त्याचा मूळ रंग कोण आहे, त्याचा मूळ रंग आपल्याला वाटतंय ग्रीन टू विचारलाय. ग्रीन विचारलं तर आपण रेड सांगतो, पण नाही. आपल्याला फॉल्स कलर कंपोजिट मधलं कधीतरी विचारलं जाईल आणि त्याचा ओरिजिनल रंग कोण आहे ते विचारलं जाईल. तर ग्रीनचा ओरिजिनल रंग कोण आहे, ब्लू. फॉल्स कलर कंपोजिट मध्ये जर एखादा रंग रेड दिसत असेल तर त्याचा ओरिजिनल कोण असेल, ग्रीन असेल. हे लक्षात ठेवा. कधीतरी उलट सुलट विचारलं जाईल. हे ओरिजिनल आहेत, हे फॉल्स कलर कंपोजिट आहेत. कधी ओरिजिनल देतील, एफसीसी विचारतील, कधी एफसीसी देतील, कधी ओरिजिनल विचारतील. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पुढे येऊया, थोडासा प्रमोशन वाला भाग. ज्या लोकांना वाटते की रिमोट सेन्सिंग आपल्याला आणखी काही थोडासा नवीन टॉपिक आहे, ह्या लोकांना राज्यसेवेला 2012 पासून आलाय, पण कंबाईनच्या लोकांना 2023
त्याच्यानंतर नगरपालिका नगर परिषद जी एक्झाम आहे त्यांना रिमोट सेन्सिंग आहे. ज्यांना वाटते की रिमोट सेन्सिंग आपल्याला समजायला थोडंसं अवघड जात आहे त्यांच्यासाठी रिमोट सेन्सिंग अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि एकदम मर्यादित डेटामध्ये. तुम्हाला वाटेल एवढं केलं तर बस होईल का, तर मी म्हणेल 100% इनफ आहे. कंबाईन राज्यसेवा असेल, राज्यसेवा मेन्सला, किंवा जर बघाल तर तुम्हाला नगर परिषदवाल्या एक्झामला. ह्याच्यामध्ये ह्या बॅचमध्ये फक्त रिमोट सेन्सिंग नाही, रिमोट सेन्सिंग आहे, एरियल फोटोग्राफी आहे, त्याच्यानंतर GIS आहे, त्याच्यानंतर GPS आहे आणि सोबत पर्यावरण सुद्धा आहे. पर्यावरणाचे टॉपिक सुद्धा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेत बिंदास. जर बघितलं अत्यंत व्यवस्थित मोजक्या शब्दामध्ये, साध्या सोप्या शब्दामध्ये रिमोट सेन्सिंगच्या सगळ्या संकल्पना तुम्हाला इथं स्पष्ट करून दिलेल्या आहेत. ज्या लोकांनी बॅचेस घेतल्यात किंवा ज्या लोकांनी हे लेक्चर्स केलेत त्यांना बिंदास विचारा. अत्यंत साधी सोपी सरळ असणारी बॅच रिमोट सेन्सिंगची, ज्यांना फक्त रिमोट सेन्सिंग आणि पर्यावरण करायचं आहे. जर बघितलं बरोबर, काही लोकांना आता जी लोक क्लर्कच्या मेन्सला अपियर झाली आहेत त्यांच्यासाठी ही मोठी अपॉर्च्युनिटी आहे. 7,000-7,500 जागा आहेत त्यांच्यासाठी. जर बघितलं गट ब आणि गट क साठी एक बेसिक फाउंडेशन नावाची बॅच आहे. गट ब आणि गट क साठी ऑनलाईन एक बेसिक फाउंडेशन बॅच नावाची बॅच आहे. त्या बॅचमध्ये महाराष्ट्र पण तुम्हाला पूर्ण आहे, त्या बॅचमध्ये तुम्हाला भारत पण पूर्ण आहे आणि सोबत ही पूर्ण हे सगळे टॉपिक्स एरियल रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी, GIS GPS आणि पर्यावरण आणि सोबत महाराष्ट्र भारत. कुठल्या बॅचमध्ये? बेसिक फाउंडेशन बॅचमध्ये. ज्यांना बेसिक फाउंडेशन बॅच जॉईन करायची आहे त्यांनी ही इकडला भाग बेसिक फाउंडेशन बॅच जॉईन करा. ज्यांना फक्त ज्यांचं महाराष्ट्र भारत चांगलं झालं प्रिलिम्सला, ज्यांना कॉन्फिडन्स आहे महाराष्ट्र भारतावरती, त्यांनी फक्त रिमोट सेन्सिंग जॉईन केला तरी काही अडचण नाही. चला त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात, पुढच्या भागावरती जाऊयात. यस, कुठं आलोत आपण? 10व्या प्रश्नावरती आलोय. धूळ, परागकण, धूर आणि पाण्याची वाफ यांच्यामुळे कोणत्या प्रकारचं स्कॅटरिंग किंवा विखुरण होतं? बघा आता जर मी बघितलं तुम्हाला सुरुवातीचा पहिले 2-3 प्रश्न आठवा. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये सांगितलं होतं की रिमोट सेन्सिंगचे काही 7 प्रिन्सिपल्स आहेत किंवा रिमोट सेन्सिंगच्या 7 स्टेजेस आहेत. त्याच्यातली दुसरी स्टेज आठवा. दुसरी स्टेज हा सोर्स ऑफ इल्युमिनेशन आहे. कोण आहे सोर्स ऑफ इल्युमिनेशन? सन आहे. म्हणून चला इथं कोण आहे तर अर्थ आहे, आपली पृथ्वी आहे. पृथ्वीच्या सभोवताली कोण आहे? वातावरण आहे. ज्यावेळेस ही सूर्यापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी येते, ही एनर्जी अगोदर कुणाच्या संपर्कात येते? वातावरणाच्या संपर्कात येते. ज्यावेळेस ही एनर्जी वातावरणाच्या संपर्कात येते तर वातावरणामध्ये वेगवेगळे पदार्थ आहेत ना, धुळीचे कण आहेत, धुराचे कण आहेत, पाण्याची वाफ आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरुवात होतात. मग समजा ही एनर्जी एखाद्या धुळीच्या कणांवरती येऊन आदळली. ह्या धुळीच्या कणांमुळे ती काय होते? ती सर्व दिशांना परावर्तित व्हायला सुरुवात होते. ती सर्व दिशांना काय होते? परावर्तित व्हायला सुरुवात होते. धुळीचे कण असेल, जी आलेली एनर्जी इथं जर बघितलं एखाद्या धुळीच्या कणावरती आदळत असेल किंवा पराग कणावरती आदळत असेल तर ती काय होते? सर्व दिशांना विखुरली जाते, रिफ्लेक्ट व्हायला सुरुवात होते. ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो? विकिरण होणे म्हणतो किंवा स्कॅटरिंग म्हणतो. काय म्हणतो? स्कॅटरिंग म्हणतो. स्कॅटरिंग मध्ये जर बघाल तर 3 प्रकार आहेत. एक रॅले स्कॅटरिंग आहे. रॅले नावाचे ब्रिटिश शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी हा प्रकार शोधून काढला, रॅले. त्याच्यानंतर जो दुसरी बघाल तर माय स्कॅटरिंग म्हणतो आपण त्याला. आणि तिसरी कुठली असेल तर नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग असेल. कुठली असेल? नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग असेल. हे कधी घडतं? ज्यावेळेस कणांचा आकार अत्यंत लहान आहे. रॅले स्कॅटरिंग कधी घडतं? ज्यावेळेस वातावरणातील कणांचा आकार अत्यंत लहान असेल, लहान अत्यंत सूक्ष्म कण. सूक्ष्म कण कुठले? ऑक्सिजन मॉलिक्युल्स असतील, नायट्रोजन मॉलिक्युल्स असतील, हेलियम मॉलिक्युल्स असतील, गॅसियस मॉलिक्युल्स असतील. त्या मॉलिक्युल्सवरती समजा ऑक्सिजनचा मॉलिक्युल आहे आणि ह्याच्यावरती काय होतं? एनर्जी पडते किंवा इन्सिडंट होतीये. त्यावेळेस जे काही परावर्तन होईल, जे काही स्कॅटरिंग होईल ते स्कॅटरिंग कोणत्या प्रकारचं असेल? रॅले स्कॅटरिंग असेल. माय स्कॅटरिंगकडे जाऊयात. थोडासा कणांचा आकार जर बघितला, थोडासा कणांचा आकार मोठा असेल. कणांचा आकार थोडासा मोठा असेल. मोठा त्याच्यामध्ये कोण आलं? धुळीचे कण आले, पराग कण आले. हे जर बघितलं तर ह्यांच्यावरती जर ही एनर्जी इन्सिडंट होत असेल, समजा ह्यांच्यावरती विजिबल लाईट पडतोय, ह्याच्यावरती विजिबल लाईट पडतोय, तर ह्या विजिबल लाईट वाला भाग इथं सुद्धा स्कॅटरिंग व्हायला सुरुवात होईल. आणि ज्यावेळेस मोठ्या कणांवरती एनर्जी पडल्यामुळे स्कॅटरिंग व्हायला सुरुवात होतं त्याला माय स्कॅटरिंग म्हणतात. नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग काय? माय स्कॅटरिंगचाच पुढचं व्हर्जन आहे ते. नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग कणांचा आकार जास्त मोठा असतो. कणांचा आकार काय असेल? जास्त मोठा असेल. जास्त मोठा म्हणजे पाण्याचे थेंब असतील, पाण्याचा थेंब आणि धुळीचे कण ह्यांच्यामध्ये कोण मोठा असेल तर पाण्याचा थेंब मोठा असेल. बर्फाचे सूक्ष्म कण असतील, बर्फाचे सूक्ष्म कण असतील
पाण्याचे थेंब असणं, बर्फाचे सूक्ष्म कण असणं, ह्यांच्यावरती ज्यावेळेस एनर्जी पडेल, समजा हा पाण्याचा थेंब आहे, त्याच्यावरती एनर्जी पडायला सुरुवात होईल आणि ती सर्व दिशांना विखुरली जाईल, त्यावेळेस कुठली जर बघितलं तर नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग म्हणतो. आपल्याला काय विचारलं जर बघितलं, धूळ, परागकण, धूर, पाण्याची वाफ यांच्यामुळे कोणतं विकिरण होतंय तर बघाल तर माय स्कॅटरिंग नावाचा प्रकार होतोय. कुठला? माय स्कॅटरिंग नावाचा प्रकार होतोय. दुसरा प्रकार, लहान कण असतील, गॅसियस मॉलिक्यूल असतील, ऑक्सिजन, नायट्रोजन, हेलियम, हायड्रोजन वाले मॉलिक्यूल्स असतील तर राहिले. कण थोडेसे मोठे असतील, जर काय असेल पाण्याचे थेंब असतील किंवा बर्फाचे सूक्ष्म तुकडे असतील, ते धुळीच्या कणांपेक्षा बर्फाचे तुकडे कधी मोठे असतील, त्यांच्यापासून कुठलं तर नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग व्हायला सुरुवात होईल. पर्याय क्रमांक काय असेल? मई दिलंय आणि पण त्याला आपण जस्ट बघितलं माय स्कॅटरिंग म्हणा, किंवा इथं जर बघितलं दुसरा पर्याय माय स्कॅटरिंग, पर्याय क्रमांक काय असेल? 2 उत्तर असेल. हा प्रकार आहे ते जर बघितलं तर. त्याच्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. लँडसॅट 1, 2, 3. लँडसॅट काय जर बघाल, लँडसॅट सॅटेलाइट आहे. लँडसॅट काय जर बघाल तर लँडसॅट सॅटेलाइट वरील बहुवर्णपटीय स्कॅनिंग प्रणाली, ह्याचा जर अर्थ जर बघाल तर मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग सेन्सर्स. मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनरचा अर्थ काय? मल्टीस्पेक्ट्रल, मल्टीचा अर्थ अनेक सारे, स्पेक्ट्रलचा अर्थ अनेक वेव्हलेंथ मध्ये इमेज कॅप्चर करण्याची क्षमता असणे. मल्टीस्पेक्ट्रलचा अर्थ बेसिक समजून घ्या. असा बहुवर्णपटीय शब्द तुम्हाला खूप साऱ्या वेळेस येईल. स्कॅनर्स म्हणा किंवा सेन्सर्स म्हणा, काही सेन्सर्स स्कॅनर्स म्हणून काम करतात. मल्टीस्पेक्ट्रलचा अर्थ काय? वेगवेगळ्या वेव्हलेंथ मध्ये इमेज कॅप्चर किंवा माहिती कॅप्चर करण्याची क्षमता. समजा इथं एखादा एरिया आहे, ह्या एरियाची मला इमेज घ्यायची आहे. माझ्याकडचा सेन्सर आहे, तो काय करतो? 0.4 मायक्रोमीटर टू 0.5 मायक्रोमीटर ह्या वेव्हलेंथ मध्ये आधी इमेज कॅप्चर करतो. त्याच्यानंतर दुसरा 0.5 मायक्रोमीटर टू काय करतो? 0.6 मायक्रोमीटर ह्या वेव्हलेंथ मध्ये पण इमेज कॅप्चर करतो. त्याच्यानंतर 0.6 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर ह्या वेव्हलेंथ मध्ये पण इमेज कॅप्चर करतो. 0.7 मायक्रोमीटर टू 0.8 मायक्रोमीटर ह्या वेव्हलेंथ मध्ये सुद्धा इमेज कॅप्चर करतो. म्हणजे एका सेन्सरची एकाच एरियाची जर बघाल तर कुठली असेल? एका सेन्सरची एकाच एरियाची वेगवेगळ्या वेव्हलेंथ मध्ये इमेज कॅप्चर करण्याची क्षमता, त्याला आपण काय म्हणतो? मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर्स किंवा मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर्स म्हणतो आपण त्याला. मग आपल्याला विचारलंय लँडसॅट 1, 2, 3 वरील जो काही मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर आहे, ज्याची स्वॅथ विड्थ 185 किलोमीटर स्वॅथ रुंदी आहे. रुंदी, स्वॅथ म्हणजे तो किती एरियाची इन्फॉर्मेशन देऊ शकतो, जास्तीत जास्त किती एरियाची इन्फॉर्मेशन देऊ शकतो. 185 किलोमीटर वाल्या रुंद एरियाची तो इन्फॉर्मेशन देऊ शकतो, त्याला आपण स्वॅथ विड्थ म्हणतो. तर काय विचारलंय? बहुवर्णपटीय स्कॅनिंग प्रणाली 185 किलोमीटरची स्वॅथ विड्थ रुंदीत कोणत्या 4 तरंग लांबीचा अंतर्भाव होतो. त्याचा अर्थ काय साध्या ह्याच्यामध्ये? तर मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनिंग सिस्टीम ऑन बोर्ड ऑफ लँडसॅट 1, लँडसॅट 2, लँडसॅट 3 कव्हर्स 185 किलोमीटर स्वॅथ विड्थ इन विच 4 वेव्हलेंथ. साधी गोष्ट. लँडसॅट 1, लँडसॅट 2, लँडसॅट 3 वरती हा जो काही मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर बसवलाय, हा मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर 185 किलोमीटरचा एरिया कव्हर करू शकतो, ज्याला स्वॅथ विड्थ म्हणतात. मग हा 185 किलोमीटरचा एरिया कव्हर करत असताना तो कोणत्या कोणत्या वेव्हलेंथ मध्ये ह्या एरियाची माहिती देऊ शकतो, एरिया स्कॅन करू शकतो, एरियाच्या इमेजेस देऊ शकतो. साध्या शब्दामध्ये बघाल तर मग असा कोणता एरिया जर बघाल तर विजिबल स्पेक्ट्रम ह्याच्यामध्ये कुठला येईल? त्याच्यामध्ये 0.5 टू 0.6, 0.6 टू 0.7, 0.7 टू 0.8 आणि 0.8 टू 1.1. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 1. दृश्यमान वर्णपटातील 0.5 ते 0.6 मायक्रोमीटर, 0.6 ते 0.7 मायक्रोमीटर, 0.7 ते 0.8 मायक्रोमीटर आणि त्याच्यानंतर नियर इन्फ्रारेड मध्ये, नियर इन्फ्रारेड मध्ये गेलो आपण तर इथेही नियर इन्फ्रारेड आहे, इथेही नियर इन्फ्रारेड वाला भाग आहे. 0.8 टू 1.1 मायक्रोमीटर ह्या 4 वेव्हलेंथ मध्ये, एक वेव्हलेंथ, दुसरी, तिसरी आणि 4 ही चौथी. जसं मी सांगितलं तुम्हाला ह्या तसं इथल्या 4 वेव्हलेंथ मध्ये ह्या मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनरची कॅपॅसिटी आहे त्या 185 किलोमीटरची इमेज देणं किंवा माहिती देणं किंवा काय वगैरे. ही गोष्ट जर बघितली लँडसॅट 1, लँडसॅट 2, लँडसॅट 3 स्पेक्ट्रल बँड जर बघितलं, पहिला बँड इथं जर बघितली वेव्हलेंथ बघा 0.5 टू 0.6, 0.6 टू 0.7, 0.7 टू 0.8, 0.8 टू 1.1 जर बघाल तर हे सगळे ह्या 4 वेव्हलेंथ मध्ये तो मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर इमेज देऊ शकतो. हे त्याचे वापर आहेत. मग
इथे जर बघितलं बँड 4 ग्रीन आहे, कारण 0.5 to 0.6 ही वेव्हलेंथ व्हिजिबल स्पेक्ट्रम, व्हिजिबल लाईट ज्याला म्हणतो आपण, ह्याच्यामध्ये कोण होतं ब्लू, ह्याच्यामध्ये कोण होतं ग्रीन, ह्याच्यामध्ये कोण होतं रेड. ब्लू वाला कोण आहे 0.4 मायक्रोमीटर टू 0.5 मायक्रोमीटर. ग्रीन कोण आहे ग्रीन 0.5 मायक्रोमीटर टू 0.6 मायक्रोमीटर. रेड कोण आहे 0.6 मायक्रोमीटर टू कोण असेल 0.7 मायक्रोमीटर. व्हिजिबल लाईट दृश्य प्रकाशामधले ब्लू, ग्रीन आणि रेड. बघा इथे जर बघितलं तर 0.5 to 0.6 मायक्रोमीटर वाली वेव्हलेंथ आहे. ह्या वेव्हलेंथला तो इमेज कॅप्चर करू शकतो. म्हणजे हा कोण आहे ग्रीन कलर आहे. त्याच्यानंतर 0.6 to 0.7 म्हणजे कोण आहे रेड आहे. 0.6 to 0.7 म्हणजे कोण आहे रेड वेव्हलेंथ वाला भाग आहे. इथं बघाल तर बँड 5 जर बघितलं बँड 5 रेड. त्याच्यानंतर 0.7 to 0.8 ह्याच्या पुढचा 0.7 च्या पुढचा 0.8 0.9 त्याच्यानंतर 1 मायक्रोमीटर पर्यंत कोण आहे तर नियर इन्फ्रारेड वाला भाग आहे. कोण असेल तर नियर इन्फ्रारेड 0.7 to 0.8 आणि 0.8 to 1.1 कोण असेल तर नियर इन्फ्रारेड वाला भाग असेल. एवढ्या 4 वेव्हलेंथ मध्ये इमेज कॅप्चर करण्याची क्षमता आहे. आणि ह्या 4 वेव्हलेंथ मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींच्या जो इमेजेस कॅप्चर करतोय त्याची माहिती ही दिलेली आहे. जर वाचाल तर तुम्हाला कामाला येईल ही माहिती. मग तो सेन्सर 0.5 to 0.6 मध्ये कोणत्या गोष्टींची इमेज घेऊ शकतो तर इथं. 0.6 to 0.7 मध्ये कोणत्या गोष्टींची इमेज घेऊ शकतो तर इथं. 0.7 to 0.8 मध्ये कोणत्या गोष्टींची इमेज घेऊ शकतो ते भाग. आणि 0.8 1.1 मध्ये कोणाची इमेज घेऊ शकतो तो भाग इथं दिलाय तुम्हाला. म्हणजे इकडे पर्याय क्रमांक काय असेल पर्याय क्रमांक 1 कोण असेल पर्याय क्रमांक 1. पुढे येऊयात. खालील उपग्रहांचे कालानुक्रमे असलेले अचूक उत्तर शोधा. म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत कोणता उपग्रह कशा कोणत्या तारखेला सोडलाय त्याचा क्रम लावा असं विचारलंय आपल्याला. हे सगळे IRS सॅटेलाइट्स आहेत. हे सगळे काय इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स आहेत. ह्या इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट मध्ये बघाल तर तुम्हाला सुरुवातीला IRS P2 नावाचा सॅटेलाइट लॉन्च केलाय. कुठे दिसतोय IRS P2 म्हणजे IRS 1C गेला. IRS P2 कधीच आहे जर बघाल मी इथं लिहितो IRS P2 कधीचा आहे तर 1994चा आहे. IRS P2 इथं आला. IRS P2 नंतर 1995 मध्ये IRS 1C झालाय. IRS P2 IRS 1C इथं हा भाग दिसतो. म्हणजे कार्टोसॅट नाही, कार्टोसॅट तर अलीकडे आहे, आत्ता अलीकडे लॉन्च केलेला सॅटेलाइट आहे म्हणून 2 नाही. कोण असेल पर्याय क्रमांक 3. इथं पुन्हा तुमचा कोण असेल IRS 1C असेल 1995 मध्ये लॉन्च केलेला. आणि त्याच्यानंतर मग इंडियन मायक्रो सॅटेलाइट 1 कार्टोसॅट 2 वगैरे हे सॅटेलाइट जर बघितले हे पृथ्वीचे पाहणी करणारे सॅटेलाइट आहेत. अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स आहेत. हा इंडियन मायक्रो सॅटेलाइट आहे लहान सॅटेलाइट. कार्टोसॅट प्रामुख्याने नकाशे निर्माण करण्यासाठी ह्याचं मेजर काय काम आहे. बाकीच्याही काम आहेत नाही असं नाही पण ह्याचं मेजर काय कार्टोग्राफीसाठी वेगवेगळ्या भागातल्या इमेज देणे नकाशे निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या भागातल्या इमेज देणे कार्टोसॅट 2B चा पर्पज आहे. कार्टोसॅट फॅमिलीतला उपग्रह आहे जर बघाल तर. म्हणजे पर्याय क्रमांक कोण असेल पर्याय क्रमांक 3. ह्यांच्या एक्झॅक्ट डेट तुम्हाला दिसतील. IRS P2 94. एक्झॅक्ट डेट माहिती असण्याची आवश्यकता नाही. आयोग कधीतरी एक्झॅक्ट डेट वरती जातं आहे आपल्याला तो प्रश्न पुढं पण किमान आपल्याला ह्या गोष्टी तरी माहिती असायला पाहिजेत. त्याच्यानंतर IMS 1 2008 मध्ये मी म्हणलं ना कार्टोसॅट 2B अलीकडे 2010 मध्ये सोडलेला आहे. हे 94 95 2008 2010 मध्ये सोडलेले उपग्रह आहेत. IRS जे काही सॅटेलाइट्स आहेत ना ते कोणते सॅटेलाइट्स कधी सोडलेत आणि त्यांची काय उपयोग आहे त्यांचा ही तुम्हाला गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येस उष्ण व गैर उष्ण 13व्या प्रश्नाकडे. तरंग लांबी वेगवेगळ्या करण्यासाठी कशाचा उपयोग करतात. विच इज युज्ड टू सेपरेट थर्मल अँड नॉन थर्मल वेव्हलेंथ वाला भाग. इन्स्ट्रुमेंट आहे. कुठलं इन्स्ट्रुमेंट आहे तर बघा डायक्रोइक ग्रेटिंग म्हणून इन्स्ट्रुमेंट आहे. हे डायक्रोइक इन्स्ट्रुमेंट काय करतं थर्मल रेज आणि नॉन थर्मल वाला भाग वेगळं करायला सुरुवात करतं. सेपरेट थर्मल आणि नॉन थर्मल वाला भाग. सूर्यापासून ज्या काही सगळ्या वेव्हलेंथ येतात ती प्रत्येक वेव्ज उष्णता आणतेच असं नाही. सूर्यापासून येणारी प्रत्येक वेव्ज उष्णता आणतेच असं नाही. जर तुम्ही बघाल दृश्य प्रकाश येतोय दृश्य प्रकाश येताना उष्णता आणतोय का नाही पण इन्फ्रारेड येतात IR रेज येतात. IR मधला थर्मल इन्फ्रारेड वाला जो काही भाग आहे ना तो उष्णता आणतो. मग उष्णता आणणारे आणि उष्णता न आणणारे ह्यांना जर वेगळं करायचं असेल तर कुठलं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं डायक्रोइक ग्रेटिंग नावाचं इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं. ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. असे वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. ह्या वेगवेगळ्या लेन्सेस आहेत. ह्या वेगवेगळ्या लेन्सेस आहेत इथं ह्यांचा वापर करून थर्मल आणि नॉन थर्मल वेव्ज वेगळ्या केल्या जातात. पर्याय क्रमांक इथं आला तर पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 14व्या प्रश्नावरती येऊयात. विद्युत चुंबकीय वर्णक्रमाचे दृश्यमान तरंग लांबी क्षेत्र खालीलपैकी कोणते. पुन्हा कुठला प्रश्न आहे
पुन्हा दृश्यमान तरंग लांबी म्हणजे कोण? व्हिजिबल वेव्हलेंथ. व्हिजिबल जो काही लाईट आहे ना, व्हिजिबल लाईट, ह्या व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ काय आहे, ह्या व्हिजिबल लाईटची वेव्हलेंथ काय विचारला. पण सुरुवातीलाच बघितलं आहे गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही रेज, व्हिजिबल लाईट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज आणि कोण असतील तर रेडिओ वेव्ज. तुम्हाला आठवायला पाहिजे पटकन कुठं असेल. मायक्रो जर बघितलं पण 0.4 to 0.7 मायक्रोमीटर, 0.4 to 0.7 मायक्रोमीटर व्हिजिबल. मी म्हणलं ना, हा प्रश्न बराच वेळेस विचारून झाला. 2021, 2017ला रिपीट झालाय. फॉरेस्टच्या प्रिलिम्सला पण हा प्रश्न रिपीट झाला. तर बघाल तर 0.4 to 0.7 मायक्रोमीटर मध्ये वेव्हलेंथ असणारा कोण असेल तर व्हिजिबल लाईटचा वेव्हलेंथ वाला भाग असेल. पुढे येऊयात 17वा. कोणत्या तारखेला कार्टोसॅट 2E, पुन्हा कार्टोसॅट वाला उपग्रह आला. जे काही महत्वाचे इस्रोचे सॅटेलाइट असतात ना, जर इंडियन मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट्स असतील, कार्टोसॅट असतील, तर रडार इमेजिंग सॅटेलाइट, रिसॅट ज्याला म्हणतो, असे जे काही महत्वाचे रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट्स आहेत त्यांची आपल्याला माहिती असायला पाहिजे. जर बघाल तर ओशन सॅट नावाचे सॅटेलाइट्स आहेत, रिसोर्स सॅट नावाचे सॅटेलाइट्स आहेत. अशी जी काही महत्वाचे सॅटेलाइट्स आहेत त्यांच्या प्रक्षेपणाची तारीख आणि त्यांचं महत्व, त्यांच्यावरती वेगवेगळे काही सेन्सर्स बसवले असतील तर त्या सेन्सर्सचं आपल्याला महत्व सुद्धा कळलं पाहिजे किंवा माहिती असायला पाहिजे. इथं काय विचारलंय, कोणत्या तारखेस कार्टोसॅट 2E हा उपग्रह लॉन्च केला, अलीकडे निर्माण झाला 2017 मध्ये. 2017 बघाल तर एक्झॅक्टली जून 2017, यस 23 जून 2017. कुठं असेल तर 23 जून 2017ला कार्टोसॅट 2E प्रक्षेपित केला, लॉन्च केला. ही गोष्ट जर बघितली 2017 मध्ये करंट रिलेटेड थोडासा डेटा असल्यामुळे तोही प्रश्न पुन्हा विचारला गेला 23 जून 2017ला. करंट रिलेटेड आहे. आयोगाचा प्रश्न बघा व्यवस्थित. 2017 मध्ये लॉन्च केला, 2017 मध्ये विचारलाय म्हणून एक्झॅक्ट इयर दिलेत 2017, 2017, 2017. जर जुनं कधीतरी विचारलं असतं, 5-6 वर्षापूर्वीचा विचारला असता तर कुठेतरी 2017 असतं, 2019 असतं, 2020 असतं किंवा 2000 आणखी काहीतरी 11-12 वगैरे असतं. करंट रिलेटेड प्रश्न आहे तर एक्झॅक्ट वर्ष दिले, तुम्हाला माहिती असणं अपेक्षितच आहे अशा गोष्टी जर बघाल. तर त्याच्यामुळे म्हणजे 2020, 2021, 2022, 2023 मध्ये जे काही सॅटेलाइट्स आपण लॉन्च केलेत त्या सॅटेलाइट्सची एक्झॅक्ट डेट आणि रिसेंटली निर्माण झालेले, कारण प्रश्न त्याच वर्षीचा आहे, त्याच वर्षीचे एक्झॅक्ट पर्याय आहेत. जर जुना विचारला असता, 2010चा कधीतरी विचारला असता तर कदाचित पर्याय, वर्षवाले पर्याय थोडेसे वेगळे असू शकले असते. त्याच्यामुळे आयोगाचीही प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ती थोडीशी समजली पाहिजे, तर आपल्याला कुठल्या गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या ह्याचा अंदाज यायला सुरुवात होईल. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी कधी असेल तर 23 जून 2017 वाला भाग असेल. हे जर बघितलं कार्टोसॅट 2Eचा ही इमेज म्हणता येईल आपल्याला कार्टोसॅट 2Eची. त्याच्यानंतर हा सगळा भाग कुठला होता, रिमोट सेन्सिंग वाल्या भागाचा होता. रिमोट सेन्सिंग मधले काही प्रश्न घेतलेत. लेक्चर थोडंसं मोठं होईल त्याच्यामुळे आपण ते मर्यादित ठेवलं. आणखी पुढच्या भागामध्ये भेटणार आहेत रिमोट सेन्सिंगचे पुढचे काही प्रश्न घेऊयात, एरियल फोटोग्राफीचे प्रश्न घेऊयात, GIS GPSचे सुद्धा आपण प्रश्न घेणार आहेत. त्या गोष्टीकडे जर जाणार आहेत आपण, पण पुढच्या पार्टमध्ये जाऊयात. ह्या भागापुरतं, ह्या लेक्चरपुरतं इथंच थांबणार आहे. पण जाण्याच्या अगोदर एक सर्वांना विनंती करेल, ज्या लोकांनी आपलं यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया ते यूट्यूब आणि टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ही सर्वांना नम्र विनंती. ह्या यूट्यूबच्या भागापुरतं, ह्या लेक्चरपुरतं इथंच थांबतो. ह्याच ताकदीने, ह्याच एनर्जीने पुन्हा रिमोट सेन्सिंग आणि पुढच्या भागामध्ये भेटेल. धन्यवाद.